फार दमदार स्पर्धा. अडिकेत 11 पिन कोळीवाडा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण फार चांगली मैदानाची आखणी केली गेलेली आहे. स्पर्धेचं स्वरूप आपण पाहिलं, 5 दिवसीय स्वरूप आहे. डेची ही स्पर्धा आहे, अर्थातच मोठी स्पर्धा आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडतीची आणि आपल्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे, पेण तालुका प्रीमियर लीग. त्या ठिकाणी एष्ट्यांचं पूजन मैदानावरती होताना पाहायला मिळतंय. खरं तर मैदानाचं पूजन करणं सुद्धा गरजेचं असतं, कारण कोणताही खेळाडू जेव्हा खेळतो त्याला कोणती दुखापत होऊ नये, त्याला कोणती अडचण निर्माण होऊ नये आणि प्रत्येक संघाचे मॅचेस निर्विघ्नपणे पार पडू दे, यासाठी आपण खेळपट्टीचं पूजन सातत्याने करत असतो. आणि त्या ठिकाणी गटनेते सन्माननीय पेण नगर परिषदेचे आदरणीय रुबाबदार व्यक्तिमत्व अनिरुद्धजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याच्याच बरोबरीने आमची सगळी आयोजक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या एष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. श्रीफळ त्या ठिकाणी या एष्ट्यांना वाढवलं जात आहे आणि तदनंतर मात्र या रॉयल सोहळ्याची रॉयल सुरुवात नक्कीच केली जाते आहे. आयोजक सुद्धा आहेत, विनंती करतोय आपणही त्या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे. आमचे सन्माननीय DK दादा त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. त्यांची मोठी स्पर्धा काही दिवसांआधी आपण पाहिली, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिकेत 11 पेन कोलीवाडाचे आमचे सगळे आयोजक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तदनंतर मात्र हा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय. फार दमदार स्पर्धा, मैदानाचं पूजन केलं जात आहे. पहिली मॅच काही क्षणांमध्ये तुमच्या समोर मात्र या ठिकाणी नक्कीच येते. चला, दोन्ही संघ उपस्थित असतील, आपण लगेचच मैदानाच्या दोन्ही बाजूने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. दोन्ही टीम चला लगेचच ऑन फील्डला जा आणि पिचच्या अगदी दोन्ही बाजूला तुम्ही त्या ठिकाणी तुमचे खेळाडू उपस्थित असले पाहिजेत. फोटो सेशन नक्कीच केलं जात आहे. आठवणी टिपल्या जात आहेत, कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जात आहेत. खरं तर आठवणी कैद करणं पण महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा या आठवणींना पाहतो तेव्हा आपण साजरा केलेल्या गोड क्षणांची आठवण आपल्याला सातत्याने होत असते आणि या ठिकाणी या आठवणी मात्र टिपल्या जात आहेत. फार शिस्तबद्ध स्पर्धा या ठिकाणी तुम्हा आम्हा प्रत्येकांच्या डोळ्यांचं पारडं भेटणारी आणि मनाला मंत्रमुग्ध करणारी ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे. पेण तालुका प्रीमियर लीग, भव्य आणि दिव्य स्पर्धा. त्या ठिकाणी फोटो टिपले जात आहे. टॉस केला जाईल. पहिली मॅच या ठिकाणी पेण तालुका प्रीमियर लीगची ओपनिंग मॅच या ठिकाणी ही होती. ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच नक्कीच तुमच्या आमच्या समोर येणार आहे. भव्य स्पर्धा, त्या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम गणरायाला आपण साकडं घातलं, तर नंतर या ठिकाणाहून आपण आपले आराध्य दैवत, खरं तर ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळत असते, ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळत असते, त्यांनाही या ठिकाणी आपण नक्कीच त्रिवार मुजरा करणार आहोत. DK 11 अंतोरे पाटणेश्वर आणि त्यांच्या विरोधात अंश 11 दुर्शेत ही पहिली लढत असणारे, पहिली मॅच असणारे. आणि तदनंतर सुमित 11 डोलवी आणि त्यांच्या विरोधात पृथ्वी मिराज 11 पेण ही मात्र दुसरी लढत आजच्या दिवसातली या ठिकाणी असणार आहे. चला, DK 11 अंतोरे पाटणेश्वर
त्या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. अंश 11 दुर्शित कॅप्टन ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल. ओपनिंग मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. दिस इज द फर्स्ट डे अँड दिस इज द फर्स्ट फाईट ज्याचा टॉस केला जातोय. टॉस त्या ठिकाणी केला गेलाय. चला, ज्यांनी टॉस जिंकलाय, जो काही निर्णय असेल आपण लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आहे आणि या ठिकाणाहून मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चला, पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर ते खेळतील. सर्वप्रथम पाहुण्यांच्या खेळाने कोणत्याही स्पर्धेची सुरुवात होत असते. त्या ठिकाणी गटनेते सन्माननीय अनिरुद्ध दादा पाटील साहेब, सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब, त्याच्याच बरोबरीने आमचे लाडके सगळ्यांचे आदरणीय DK भाई त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या खेळीतून मात्र या ठिकाणी सुरुवात होती आहे. बॉल द्यायचं आहे. बॉल द्या. आमचे सन्माननीय नरेंद्रभाई पाटील त्या ठिकाणी आहेत. चला, मॅच लगेचच थोड्या वेळात सुरू होणार. पाहुण्यांच्या खेळीतून या ठिकाणी सुरुवात केली जाते. खरं तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ही सगळी दमदार मंडळी, हे सगळे दमदार नेतृत्व, परंतु आज या ठिकाणी मैदानावरती त्यांच्या खेळीतून सुरुवात. इथे बघा DK भाई आमचे बॉलिंग करतायत. वा, चांगला फटका. अनिरुद्ध दादा पाटील राजकारणात बरेचसे टोले लगावल्यानंतर आज मैदानावरती पण चांगली टोले मारतायत. पहिल्या बॉलवरती त्यांनी फटका चांगला मारलेला आहे. लेदरचे क्रिकेटर आहेत. PSAचे लेदरचे क्रिकेटर. बघा, क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे. हा, आणखीन एक चांगला फटका मारलेला आहे. सुरेख फटके ते या ठिकाणी मारतायत. खरं तर त्यांनाही पेण तालुक्यामध्ये एकाच संघामध्ये घ्यायला हवं होतं. खरं तर ते खेळले असते तर मजा आली असती अजून. इथे बघा, आणखीन एक फटका बघा. चांगला आहे, चांगला शॉट, चांगली बॅटिंग या ठिकाणी आमचे अनिरुद्ध दादा करतायत. आमचे DK दादा यांचं एक मोठी स्पर्धा आपण काही दिवसांआधीच या ठिकाणी पाहिली होती. ते मात्र या ठिकाणी बॉलिंग करतायत, गोलंदाजी करतायत. इथे आणखीन एक चांगला फटका आहे. नक्कीच फटके फार चांगले खेळले अनिरुद्ध दादा पाटील यांनी. गटनेते पेठ नगर परिषद. आमचे पत्रकार सन्माननीय विनायकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहे. खरं तर समाजाला योग्य दिशा दाखवणारा हा पत्रकार असतो. त्यांच्या लेखणीमध्ये ही फार ताकद असते आणि इथे सन्माननीय आमचे विनायक दादा यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आमचे आता DK दादा या बॅटिंग करतायत. आता बघा, पहिला बॉल त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला. हुकलेले आहेत त्या या ठिकाणी. चला, यायचं आहे. पाहुण्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं पेण तालुका प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत. दादांना विनंती आहे, दादा आपण या. DK11 अंतोरे पाटणेश्वर संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. निर्णय फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय घेतलाय त्यांनी या ठिकाणी. चला, क्षेत्ररक्षण आपण लगेचच या ठिकाणी सजवायचं आहे. जे दोन पंचांची भूमिका आमच्या समवेत या ठिकाणी पार पाडणार आहेत. प्रवीणजी आंद्रे सर फार उत्कृष्ट दर्जाचे पंच, त्यांना फार चांगला अनुभव आहे.
या मैदानावरती T20 क्रिकेटमध्ये अजूनही त्यांचा 100चा रेकॉर्ड कोणी मोडलेला नाही आहे. सन्माननीय प्रवीणजी आंद्रे आणि त्यांच्या बरोबरीने एक नावाजलेले पंच प्रीतमजी पाटील हे दोन ऑफिशियल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तदनंतर आमच्या समवेत अर्थातच मी ज्यांना म्हणतो दिमाग के जादूगार, जिनका दिमाग कम्प्युटर से भी तेज चलता है, ऐसे स्कोरर म्हणजे अर्थातच आमचे संदीप सर आमच्या समवेत आहेत. देखिए या ठिकाणी बघा, पहिल्या दिवसाचा विनर जो असेल तो दुसऱ्या दिवसाच्या लुझर सोबत खेळेल आणि दुसऱ्या दिवसाचा लुझर जो असेल तो पहिल्या दिवसाच्या विनर सोबत खेळेल. याचंही तुम्ही नोंद घ्या. हे पण सुद्धा फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याही गोष्टींकडे लक्ष द्या. पहिल्या दिवसाचा विनर दुसऱ्या दिवसाच्या लुझर सोबत खेळेल, दुसऱ्या दिवसाचा लुझर पहिल्या दिवसाच्या टॉपर सोबत खेळेल. याचंही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. भीमर साडी आणि त्याच्याच बरोबरीने रनआउट साडी तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिले जातील. याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची. आणि यापुढील संघ जर आपण पाहत असाल, भीमरसाठी तुम्हाला नोचा रिव्ह्यू, रनआउटसाठी तुम्हाला नोचा रिव्ह्यू, एक एक असे 2 रिव्ह्यू टोटल दिले जातील. याची नोंद घ्यायची आहे. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू घेण्याची संधी मिळू शकते. अनसक्सेसफुल जर झाला, समजा रनआउटचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला, परत घेता येणार नाही, सक्सेसफुल झाला तर परत घेण्याची संधी मिळेल. भीमरसाठी 1 रिव्ह्यू आणि रनआउटसाठी 1 असे 2 रिव्ह्यू तुम्हाला दिले जातील. याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. चला मॅच सुरुवात केली जाणार आहे. या ठिकाणी DK11 अंतोरे पाटणेश्वर संघाने टॉस जिंकलाय. चला निर्णय करण्यादार जर आपण गोलंदाजी घेतली असेल, उतरा. आपले 11 खेळाडू मैदानावरती गेले पाहिजेत. मॅच लगेचच या ठिकाणाहून मॅचला सुरुवात झाली पाहिजे. कारण तमाम क्रीडा रसिक आज या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले गेलेत. स्पर्धा तेवढी मोठी आहे, स्पर्धा तेवढ्या मानाची आहे आणि स्पर्धा पेण तालुक्याच्या अभिमानाची आहे. अर्थातच मोठी स्पर्धा पेण तालुका प्रीमियर लीग. आज आमच्या समवेत समालोचक म्हणून नक्कीच जोडले जातील. खरं तर पेण तालुक्यामध्ये ज्यांनी फार ख्याती या ठिकाणी मिळवलेली आहे, एक उत्कृष्ट दर्जाचे मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय स्वप्नीलजी पवार सर हे आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले. त्यांचंही आपण स्वागत करूया. स्वप्नीलची फार मोठी स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. उद्घाटन सोहळा आपण पाहिला, पार पडला. अनिकेत 11 पेण कोळीवाडा जो दरारा आहे, जो दबदबा आहे त्याला कायम ठेवलेला आहे. आणि पुन्हा एकदा भव्य आयोजन आहे. काय म्हणाल या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच या ठिकाणी चांगलं असतं आणि दरवर्षी जे आयोजन घेतात, खरं तर पेण तालुक्याचं एक जवळजवळ महिना ते 1.5 महिना त्यांची ही या ठिकाणी मेहनत चालू असते आणि आज मात्र तो पहिला दिवस येऊन ठेपलाय. धन्यवाद मानस. चला DK भाई, तुमच्या टीमचा निर्णय गोलंदाजीचा आहे. आपण या ठिकाणी उतरायचं आहे. 11 खेळाडू घेऊन मैदानावरती उतरा आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅन इज कंपल्सरी नीडेड लगेचच आले पाहिजेत. माझ्या समवेत इकडे दोन्ही संघांनी 12th मॅन कंपल्सरी आहेत, त्या ठिकाणी लगेचच पाठवा. चला लगेच दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल, लगेच टॉस या ठिकाणी जिंकला प्रसाद पाटीलना आपण मैदानामध्ये लगेच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. लगेचच आपण मॅच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रसाद पाटील, आपणास विनंती असेल, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुरुवात केली जाईल या ठिकाणी. मी खरं तर सुरुवात करण्याची विनंती करतो, ज्यांनी फार ख्याती या ठिकाणी मिळवलेली आहे आणि एक दमदार समालोचक म्हणून ज्यांचा आवाज सध्या पेण तालुक्यामध्ये दणाणतो आहे, असे सन्माननीय स्वप्नीलजी पवार सर यांना विनंती आहे की आपण पहिल्या सत्राचं या ठिकाणी धावतं वर्णन आपल्या गोड वाणीतून तमाम क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मी या ठिकाणी नुकताच थांबतोय. भेटूया थोड्या क्षणानंतर. धन्यवाद.
धन्यवाद मानस. खरं तर मराठी भाषेतला आणि हिंदी भाषेतला एक बुलंद आवाज आज आपण पेन सिटीमध्ये ऐकणार आहोत. अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आपण पाहणार आहोत खरोशी रोहन कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण या कॅप्टनशी संपर्क साधायचा आहे. प्रसाद पाटील हे कॅप्टन त्या टीमचे आहेत. तर आपण पाहणार आहोत खरं तर मगाशी देखील या ठिकाणी मानसनं उल्लेख केला होता 100 गाठली होती. खरं तर प्रवीणजी आंध्रे सर ते आपल्याला एक या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तसेच एक पेन तालुक्यातील उत्कृष्ट अंपायर ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रीतम जी पाटील नुकताच आपण पाहिलं